चला एका बाजूला गव्हाण आणि दुसऱ्या बाजूला कुंडबाल अशी दोन संघ पाहायला मिळतील. चला गव्हाण संघाने प्रथम टॉस जिंकलाय आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. चूज द बॉल आणि आता मात्र बॅटिंगसाठी सज्ज होतोय. कुंडबहार संघ प्रथम फलंदाजी करतोय. प्रसाद आणि मीर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळेल. सलामीची जोडी आणि बॉलिंग मार्कवर अलंकार कोहलीला आपण पाहत आहे. चला मॅचला सुरुवात करूया आपण. फ्रेश इंडिया आपण पाहता. पहिल्या फेरीचा तिसरा सामना आता पाहायला मिळेल. एका बाजूला कुंडेबहार, दुसऱ्या बाजूला गव्हाण. 4 षटकांची मॅच असेल. सारे नियम अगदी दोन्ही टीम पर्यंत पोहोचलेत आणि इथून सुरुवात करूया आपण. राहुल सर, रचित सर त्यांच्या मैदानाच्या आतमध्ये आणि सल्यूट करूया आपण मॅचला सुरुवात. पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. आणि पहिल्या षटक आणि पहिला बॉल. पहिला चेंडू त्यांचा ज्या उजव्या बाजूला पहिलाच बॉल इथे मात्र आपण पाहत आहे. त्यांचा राहुल यांचा इशारा आलाय. इट्स अ वाईड बॉल. पहिला चेंडू अवांतर फेकलाय. पुढच्या बॉलसाठी पुन्हा एकदा फटका सुरेखा रॉक केलाय. चेंडू बॅटचा संपर्क प्रॉपर झालाय. कनेक्शन स्वीट साऊंड असा आवाज येतोय आणि चेंडू हवाई सफरसाठी किंजल ट्रॉफीचा दमदार षटकार. खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. पहिला बॉल वाईट आला आणि त्यानंतर मात्र चेंडूची लाईन आणि लेंथ अगदी प्रॉपर योग्य आणि त्यानंतर बॅटवर घेतल्यानंतर तो सीमा रेषेच्या बाहेर खूपच असा षटकार. 6 धावेने टीमची धावसंख्या आता पुढे 7 या अंकावर पाहायला मिळेल. गोलंदाजी करताना हा बॉल मात्र वाईट पुन्हा एकदा पाहायला मिळेल. अवांतर बॉल फेकला जातोय. अवांतरच्या माध्यमातून आता मात्र पुढचा चेंडू या वेळेला आणखी एक फटका, पण फटका फसलाय. झेल सोडला बघा. ज्याने षटकार मारला होता त्याचा झेल इथून सुटला जातोय आणि या बॉलवर मात्र मिळते एक सिंगल रन्स. तसाच बॉल इथून मात्र पाहायला मिळेल. एक बॉलवर मात्र मिळते 2 धावा. प्रसादसाठी बॅटच्या मधोमध खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला आणि इथून मात्र उंच असा हवाई सफर. चेंडूला सर फेकून दिले सीमा रेषेच्या बाहेर. दन 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 षटकार. संख्या टोटल 17 अंकावर 79 बोट. षटक क्रमांक पहिलं अलंकार कोहलीचा आपण पाहत आहे आणि अलंकार आपण पाहिलं तर थोडासा महागडा ठरत असताना आता मात्र या ओव्हर मध्ये पाहायला मिळतं. षटक पहिलं प्रगतीपथावर आहे. पुन्हा एकदा तयार प्रसादसाठी. आपल्याला खोलगट टप्प्याचा बॉल तितक्या ताकदीनं फटका खेळतोय. एक ऑनसाईडला आपण पाहतो एक सिंगल मिळवली आणि आता मात्र सिंगलच्या बरोबरीनं पुन्हा एकदा धावसंख्या स्कोर मूव्स ऑन 8 या रन्स मध्ये टीमची धावसंख्या आता टोटल स्कोर कार्डवर जोडली जाईल. ही तब्बल 18 धावसंख्या.
या बॉलला हा बॉल इथून मात्र पाहायला मिळेल. अगदी वेट घेतो शरीराचा, परंतु या बॉलवर मात्र बॉलची समाप्ती आणि सांगता पाहायला मिळाली. एक षटक इथून पहिलं समाप्ती झालं. पहिल्या षटकाचा खेळ मात्र संपलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम कुंडबाल टीम बॅटिंग करत असताना एक चांगली धावसंख्या मी म्हणून जोडली आहे. 18 धावसंख्या. एक षटकाचा खेळ संपला, सुरुवात सुरेख झाली आणि धावसंख्या होती 18. चला बिंगारपाडा टीम आणि बीसीसी ब्लँकेल टीम टीम. चला आपण जुगल भरत कंपनी संकेत ठाकूर असतील, चला आपण आला असेल तर लगेच रिपोर्टिंग करायची. षटक क्रमांक 2 प्रणित आता मात्र सज्ज होतो बॉलिंग मार्कवर. प्रणित गोलंदाजी करण्यासाठी तयार होता. स्ट्राईक एंडवर प्रसादही नाश्ता नंबरला आपण पाहत आहे. दोन्ही या फलंदाजांच्या माध्यमातून एक षटकार आपण पाहिला. प्रितेश आहे ना, कुणाल प्रसाद प्रिते आहे ना. अरे बॉलर स्ट्राईकला प्रसाद आला रे. स्ट्राईकला बरोबर आहे. नॉन स्ट्राईकला मयूर आहे. बॉलर कोण आहे? प्रितेश. प्रणित कोण बोलला? प्रणित मीच बोलून प्रितेश. फटका या बॉलला आपण पाहत आहे. अगदी आपणच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न चेंडू बॅकवर्डला निघतोय, परंतु चेंडूला स्टॉप केला, अडवलं जात आहे क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. आणि आता मात्र थोडंसं ओव्हरथ्रो यष्टीरक्षकाला चेंडू गॅदर करता आला नाही, चेंडू अडवता आला नाहीये. ओव्हरथ्रो झाला आणि त्याचा फायदा मात्र मिळाला टीम कुंडबाल. आणि आपण पाहतो प्रसादला 3 धावा टोटल. 3 धावा मिळाल्या आणि 3 धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या आता टोटल 21 धावसंख्या. आपण पाहत आहे चांगला चेंडू पाहायला मिळाला. डॉटबॉलची समाप्ती आणि सांगता पाहायला मिळाली. चला बंगारपाडा आणि विंकल टीम दोन्ही टीमच्या कर्णधार आपण टॉस साठी यायचा. रिपोर्टिंग करून जे आपण जसं इनिंग देत तसं आपण टॉस सुद्धा करणार आहोत. या बॉलला बॉल मात्र आपण पाहतात पुन्हा ज्येष्ठ रक्षक आहे आणि आता मात्र चांगली गोलंदाजी करताना आपण पाहतात ब्रिटिशला. चांगलं षटक होता होते, कारण पहिला डॉट नंतर 3 आल्या, नंतर डॉट आला आणि पुन्हा एकदा आता मात्र आणखी डॉट चेंडू होता. टोटल 4 बॉल फेकले, 4 बॉलमध्ये फक्त 3 धावा खर्च करतोय. चांगली गोलंदाजीचा नमुना इथे पेश करतोय, दाखवतोय आपल्यामध्ये असणारी गुणवत्ता, चांगला टप्पा, चांगली लाईन. आणि इथून मात्र एज लागली, आवाज आला, यष्टीरक्षकाने टिपलेला होईल आणि बॅट्समन इथून मयूरच्या पारीचा अंत झालाय. धक्का क्रमांक पहिला कुंडबहाल संघाला ते म्हणजे 21 अंकावर हा पहिला गडी बाद. कुणाल कोळी पाणी प्यायला आहे का? मयूर आउट झाला. कॅश का देतात लोक? भर ना बाटली, भर ना. जे कोंडवालचा समर्थक आहे आपल्या बाजू. चला नवीन फलंदाज येतोय जितू गायकवाड. 5 चेंडूचा खेळ संपला आणि शेवटचा होता अंतिम बॉल असेल या षटकामधील जिंकला होतोय. आहे ना कोंडवालचा समर्थक, बघ नावा सांगतो तुला. या लढ्याला चेंडू मात्र मागे येतो. लॉंग स्टॉप आपण पाहतो 2 धावेसाठी पुन्हा एकदा आणि 2 धावा ऍड होतील, 2 धावा जोडल्या जातील आणि 2च्या मदतीनं टीमची धावसंख्या तर टोटल स्कोर कार्डवर 23 धावसंख्या. 23 धावसंख्या स्कोर कार्डवर आता तुम्हाला पाहायला मिळेल.
जिथून पहिल्याच बॉलवर 2 धावा जोडलेल्या आहेत. चला जास्त वेळ घ्यायचा नाही, फास्ट खेळायचं. चला गव्हाण संघ जास्त वेळ घेऊ नका बघा. चला लगेच षटक क्रमांक 3 सुरू करायचं आपण. तिसरं षटक लगेच सुरू करूया. प्रगतीपथावर आपण सुरुवात करूया. चला बालू येथे नवीन गोलंदाज आवडलेला आपण पाहता. ऑनसाइडला लॉंगॉनमध्ये फटका डीप मध्ये क्षेत्ररक्षक होत आहे. प्रिडिक्शन आहे पुन्हा एकदा सिंगल मिळेल प्रसादला आणि एक सिंगलच्या बरोबरीनं टीमची धावसंख्या टोटल स्कोर कार्डवर आता 24 धावसंख्या. बाहेर फेकले आपले आपल्याला बॉल वेस्टर्न सोडतोय, बाहेर निघतोय आणि पंचांचा इशारा, इट्स अ वाईड बॉल. अवांतर धाव आणखी एक जोडली जाईल आणि अवांतरच्या बरोबरीनं टीमची धावसंख्या आता 25 धावसंख्या. पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं असेल 58 धावा जमवल्या होत्या टीम विचुंबे संघानं. त्यानंतर आपण पाहिलं तर दुसऱ्या मॅच मध्ये 44 धावा चिखले संघाच्या आणि मागच्या मॅच मध्ये 40+ धावा सुद्धा आपण पाहिल्या होत्या 3 षटकांमध्ये विचुंबे संघाच्या. आणि 2 सामने सुद्धा जिंकले. आणि ज्या संघाचा हे स्कोर असेल सेकंड मॅच मध्ये त्या संघाला पुढच्या मॅच साठी अगदी बाय असेल. साऱ्या गोष्टी अगदी खूप साऱ्या गोष्टी पाहायला मिळतात. यावेळेला बॉल आता मात्र समोरच्या दिशेला आपण पाहत आहे. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक येतील परंतु 2 फलंदाज आपण पाहत आहे. प्रसाद आणि जितूला आपण पाहत आहे आणि या बॉलवर पुन्हा एकदा सिंगल आली. 1 रन्स धावसंख्या 26. चला बंगारपाडा टीम आणि बेंडकल टीम. चला कर्णधार आपण लगेच यायचं बघा रिपोर्टिंग करून घ्या. टॉस करणार आहोत लगेच आपण चौथा सामना सुद्धा सुरू करूया. जास्त वेळ घ्यायचा नाही, पहिल्याचं बंधन असेल. चला इथून मात्र आणखी एक चांगला बॉल प्रसादसाठी आपण पाहत आहे. चांगली गोलंदाजी करताना बालूला आपण पाहत आहे. चांगलं षटक हाताळतोय. प्राचार्यन केलं तिसऱ्या षटकासाठी, त्याच्यावर जबाबदारी दिली, खांद्यावर ओझा दिला आणि ते भार सांभाळत असताना टीमसाठी चांगली गोलंदाजी करतोय. एक वाईड एक सिंगल आणि त्याच्या बरोबर चांगली गोलंदाजी सुद्धा, धावा सुद्धा कमी खर्च करतोय. पुढचा बॉल आलाय स्लॉट मध्ये आणि पाठवून दिला बाजूच्या प्लॉट मध्ये. अगदी लांबडीलचक उंच असा प्रसादच्या बॅट मधून आलाय हा षटकार. 7 धावेनं टीमची धावसंख्या वेगानं पुढे जाईल ती म्हणजे 32 धावसंख्येवर. 32 रन स्कोर कार्डवर आता कुंडेबहाल टीमची धावसंख्या आपण पाहतोय. प्रथम टॉस हरल्यानंतर बॅटिंग करताना गावान संघानं टॉस जिंकला, फिल्डिंग करण्याचा निर्णय केला आणि आता मात्र धावसंख्या होती 32. यावेळेला पुढचा बॉल आपण पाहताय. तितक्याच वेगाने गेले क्षेत्ररक्षक आहेत. मागे गेल्या प्रोटेक्शन चेंडूला अडवले, स्टॉप केलाय परंतु मिळाली पुन्हा एकदा सिंगल रन्स. एकच धाव मिळाली आणि या 1 धावीच्या बरोबरीनं टीम पोहोचली गेली ती तब्बल आता मात्र 33 अंकावर. षटक क्रमांक 3 कंप्लीट झाले. 18 बॉलचा खेळ संपलाय. पूर्वार्ध सुरू आणि पूर्वार्धाच्या मध्ये अगदी आपण पाहिलं तर 3 षटकं कंप्लीट झाले. 18 बॉल संपले आणि 18 बॉल मध्ये जोडल्या कुंडेबहाल टीमनं. त्या म्हणजे 11च्या सरासरीने 33 धावसंख्या. 11.00च्या सरासरीने 33 धावसंख्या आता स्कोर कार्डवर तुम्हाला पाहायला मिळेल. षटक क्रमांक 4 वर येतोय कुणाल कोहली. कुणाल कोहलीला आपण पाहताय. एक स्लोवर वन अशा पद्धतीचा बॉल टर्न करण्यामध्ये एकदा आपण पाहताय परंतु त्या बॉलवर मात्र पुन्हा एकदा खेळताना आपण प्रसादला पाहिलं आणि प्रसादच्या माध्यमातून 2 धावा सुद्धा जोडल्या गेल्या आणि 2 धावा टीमच्या स्कोअरबोर्डवर ऍड होत असताना 35 धावसंख्या. शेवटचं षटक असेल डेट ओव्हर आहे. स्लॉगरचे षटक अगदी शेवटच्या षटकामध्ये हाणामारी करणं, धावा जमवणं, धावा येणं, धावा जोडणं, साऱ्या गोष्टी किती महत्वाच्या आहेत या मॅच मध्ये कुंडेबहाल टीम साठी. चला मेडिकल टीम आणि बंगारपाडा संघ आपण चला दोन्ही टीम कॅप्टन आपण या लगेच बघा. चला षटक शेवटचं सुरू आहे. या वेळेला आपण पाहत आहे
एक रन इथून मिळाली. दुसरीसाठी प्रयत्न केला जाईल का, परंतु एकच धाव. त्यांचा 22 ना. एक धाव मिळाली लेगबाईची आणि एक धावेनं टीमची धावसंख्या तर 36 धावसंख्या. पुढचा बॉल या वेळेला अगदी आपण पाहतो खोलगट टप्प्याचा बॉल खोदून काढलाय. तितक्याच प्रचंड ताकदीचा वापर आणि चेंडू मात्र आपण पाहताय अगदी हवेशी बातचीत करताना चेंडू सरळ निघालाय. लॉंग सिक्सर. 6 धावा. अगदी फलंदाजाला 7 मिळते वाऱ्याची हवेची आणि त्याच्याबरोबर चेंडू अगदी सोलावर जात असताना 6 धावेसाठी पाहायला मिळाला. त्यावेळेला पुढचा बॉल इथून मात्र पाहायला मिळेल. अलॉंग द कार्पेट खेळतोय. एक रन्स मिळाली आणि एकच धाव पुन्हा एकदा. 43 धावसंख्या स्कोर कार्डवर आता मात्र लागलेले आहे. 43 धावसंख्या स्कोर कार्डवर तुम्हाला पाहायला मिळेल. त्यावेळेला हा बॉल त्यांचा जो इशारा होतो नो चेंडू असेल, नो बॉल असेल. हा बॉल मात्र आपण पाहताय पुण्याच्या माध्यमातून नो चेंडू फेकलाय. नोची एक धाव सुद्धा मिळेल. धावसंख्या 44. हा बॉल आता मात्र शरीराचा वेध घेतो. पॅडवर अबळलाय. पुन्हा एकदा आपण पाहू शकाल 2 धावा कंप्लीट. बिग बाईकच्या पुन्हा एकदा 2 धावा आल्या. 2 धावेनं आता 46 धावसंख्या. चला चला बॉल आपण पाहताय. त्या बॉलवर मात्र पुन्हा एकदा मिळाल्या 2 धावा. शेवटच्या चेंडूवर आलेल्या 2 धावा आणि या 2 धावेच्या बरोबरीनं टीमची धावसंख्या टोटल जोडली गेली. 48 धावसंख्या आणि टार्गेट असेल तर 49 धावसंख्येचा. चला आपण टॉस करणार आहोत. नेक्स्ट मॅच असेल एका बाजूला बंगारपाडा आणि दुसऱ्या बाजूला बीसीसी मेडिकल बी संघ असेल. चला सामन्याला सुरुवात करूया. चला मॅचला आपण सुरुवात करूया. टार्गेट असेल 49 धावेचं. टीम एका बाजूला गव्हाण दुसऱ्या बाजूला कुंडेबहाल. प्रथम कुंडेबहाल टीमने बॅटिंग करत असताना 48 धावा जोडल्या 12च्या सरासरीनं आणि आता मात्र 12.5च्या सरासरीनं प्रति षटकामागे करायच्या त्या 49 धावा गव्हाण संघाला आणि गव्हाण संघाची सलामीची जोडी आता मैदानाच्या आतमध्ये उतरलेली आहे.
त्यानंतर फिल्डिंग करत असताना 49 धावा वाचवल्या जातील, जमवल्या जातील. कोण जिंकेल, कोणाचा प्रवास थांबेल, कोणाला संधी मिळेल, कोण पुढे जाईल, ह्या येणाऱ्या 4 षटकांमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर 59 धावा डिपेंड झाल्या, दुसऱ्या मॅच मध्ये 44 धावा डिपेंड झाल्या, मागच्या मॅच मध्ये सुद्धा धावा डिपेंड झाल्या आणि आता मात्र या चौथ्या मॅच मध्ये धावा डिपेंड होतील की जमवल्या जातील. हे सारे काही चित्र आता अगदी मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. 24ला उदयनच्या माध्यमातून जोडलेले प्रेक्षक असतील त्यांचे स्वागत करूया. आपण अगदी स्पर्धा पाहता किंजल ट्रॉफी विहिरीताई मात्र यांच्या स्मरणार्थ तेजस मात्र यांच्या माध्यमातून कल्पक बुद्धीने साकार होणारी स्पर्धा आपण पाहताय. दरवर्षी मग टेनिस क्रिकेट असेल, रबर बॉल असेल, आरपीएलच्या साठी आरपीएल स्पर्धा असेल त्यासाठी सुद्धा आपण पाहिलं तर खूप सारी मेहनत आणि स्वतः आयोजक या साऱ्या गोष्टी आपण पाहत असतो. आणि मग आज सुद्धा आपण पाहताय प्रत्येक टीमला अगदी बोलावणं. त्यानंतर मग रायगडामध्ये कुठेही ज्या ज्या स्पर्धा असतात त्या प्रत्येक ठिकाणी जिथे संघ कमी पडतो त्या प्रत्येक ठिकाणी संघ उपलब्ध करून देणं, मग प्रत्येकासाठी धावून जाणं, मेहनत घेणं, या साऱ्या गोष्टी आपण पाहिल्यात. चला, टीम गव्हाण संघाला करायचे तब्बल 49 धावा 49 करायच्या आहेत. येणारे 24 बॉल. चल लवकर प्रसाद धाव. कुणाला ना पूर्ण चला, अतिश आणि कुणाल स्ट्राईकवर कुणाल कोहली आणि नॉन स्ट्राईक अतिश आहेत. चला, मॅचला सुरुवात करूया. 49 धावा वाचवायच्या तर 49 धावा जमवायच्या आहेत आणि सुरुवात होईल. पहिला गोलंदाज मनीष पाटील. मनीष पाटीलचा पहिलाच बॉल लॉप केलाय क्षेत्ररक्षकाच्या वाक्याच्या बाहेर. चेंडू निघाला एक टप्पा, दन 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 दन. पहिल्याच बॉलवर मात्र प्रहार 4 धावा चौकार. मनीष पाटीलला आपण पाहताय धावा इथून 49 वाचवायच्या आहेत आणि धावा 49 जमवायच्या सुद्धा आहेत. कडाक्याचं ऊन सुद्धा आपण पाहताय. अगदी आपण पाहिलं तर पावसाला येताना सुरुवात होणं गरजेचं होतं, परंतु नैसर्गिक क्रिया, नैसर्गिक ऋतू, त्यानंतर आपण पाहिलं तर मग बॉलच्या सुद्धा सुरू आहेत आणि पाऊस सध्या नाही आहे. त्यामुळे आपण पाहता बॉल इथून मात्र आपण पाहू शकाल फिरून खेळण्याचा प्रयत्न होता. त्या बॉलवर मात्र 2 धावा. तीन चेंडू आणि धावा संख्या ते 7 आहे स्कोर कार्डवर. चांगला बॉल समोरून टॉस केलाय, टर्न केलं जात आहे. थोडंसं फिंगर रोल पाहायला मिळालं, उसली घेतली, गती परिवर्तन झालं आणि रबर बॉलची खासियत आहे कारण टेनिस पेक्षा रबर बॉल जास्त उंच उडतो, त्यानंतर बाउन्स होते, पडल्यानंतर स्किट होणं, टर्न होणं, पाऊस जर पडला तर कदाचित आणखी या साऱ्या गोष्टी पाहायला मिळतात. तर इथून मात्र हा बॉल डॉट आलाय आणि धावा संख्या स्थिर आहे 7. या वेळेला पुन्हा एकदा आपण पाहताय चेंडू निघाला मागून अगदी लेग स्टंप सोडतोय आणि पंचांचा इशारा आहे इट्स अ वाईड आणि त्यानंतर मागे 2 टोटल 3 आल्या. 1+2 अशा 3 धावा जोडल्या गेल्या. एक्स्ट्राच्या माध्यमातून आपण पाहता बोनस स्वरूपाच्या 3 धावा मिळतील टीम गव्हाण संघाला आणि या 3 धावांनी टीमची धावा संख्या दुहेरी अंकामध्ये 10 धावा संख्या. पुढचा चेंडू हलक्यापणे खेळतोय, हलक्यापणे फक्त एक अतिशय सन्मानजनक एक सिंगल रन्स मिळवली आणि कुणालला स्ट्राईकवर आणलं. पुन्हा एक बिग सिंगल मिळाली. सिंगलच्या बरोबरीने आता तुमची धावा संख्या तर टोटल 11 धावा संख्या. या वेळेला मात्र काय घडलं जात आहे
मिस झालाय. यष्ट्यांचा वेध घेणारा बॉल होता. यू मिस आय विल डेफिनेटली. आणि अगदी जर आपण पाहिलं वेगावर स्वार झाला होता आणि त्यानंतर मात्र इतक्या वेगानं मात्र यष्ट्यांचा वेध घेतला गेलाय आणि फलंदाज कुणाल कोहलीला परतावं लागतंय. बॅट्समॅन OUE. नवीन फलंदाज येतो प्रितेश आणि पहिल्याच इथून शतक क्रमांक 2च्या पहिल्या बॉलवर 2 धावा. पुढचा बॉल आपल्याला चेंडू मात्र आपण पाहतो इष्टरक्षकाला सुद्धा बीट करतो. आणि बॉलवर मात्र मिळाली मिळेल 1च्या बरोबरीनं टीमची धावसंख्या आता टोटल स्कोर कार्डवर पुढे जाईल. दोन चेंडूचा खेळ संपला आणि धावसंख्या आहे ती 14. पुढचा बॉल आता मात्र पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल. पंचांचा इशारा तर वाईट बॉल आहे आणि त्याच्यावर धावून सुद्धा एकदा घेतली म्हणजे 1+1 अशा 2 धावा. धावसंख्या आता 16 धावसंख्या स्कोर कार्डवर पुढे जाताना पाहायला मिळेल. 16 धावा स्कोर कार्डवर लागत आहेत. 16 ऑन अ बोर्ड रन्स स्कोर कार्डवर आहेत. करायच्या 49 आणि अशा परिस्थितीमध्ये एक्स्ट्रा धावा कमी खर्च करणं खूप महत्वाचं. एक्स्ट्रा धावा रोखाव्या लागतील. पुन्हा एकदा आता मात्र पाहताय चेंडू बाहेर निघतोय. टोन जास्त होतोय. कदाचित स्ट्रीट होते. पुन्हा एकदा पंचांचा इशारा आहे. हा वाईट बॉल. त्यानंतर बघा आमच्या साहिलची धरे यांच्यासाठी शुभागमन झालेला आहे. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आणि त्यांचा पूर्ण मित्रपरिवार या स्पर्धेसाठी इथे उपस्थित होते. त्यांचं आपण हार्दिक असं स्वागत करूया आणि विनंती आपण यायचं बघा आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. या वेळेला पुन्हा एकदा वाईट बॉल. वाईट न मात्र धावसंख्या आता 19 धावसंख्या. बॉल इथून मात्र पुन्हा एकदा अभांतर बॉल. लय पूर्णपणे बिघडलेली आहे. लय खराब पाहायला मिळेल आणि आणखीन एक वाईट बॉल. रचित यांचं लक्ष बघा पूर्णपणे लक्ष इकडे कारण त्यांनी मगाशी सांगितलं ऊन जास्त आहे. उन्हाचा त्रास होतोय. त्यावेळेला बॉल मात्र आता पाहायला मिळेल पुन्हा एकदम जेव्हा पंच राहुल सरांचा इशारा. इट्स अ वाईट बॉल. जर उन्हामध्ये खूप सारी कवायत करायला लागते
अगदी पाहायला मिळेल तुम्हाला. तब्बल गोलंदाज कुणालने टाकलेले 5 अवांतर चेंडू फेकताना आपण पाहतोय कुणालला. धावसंख्या आहे आता स्कोर कार्डवर 21 धावसंख्या. कारण एक्स्ट्रा चेंडू जे फेकलेत ना ते एक्स्ट्रा चेंडू फेकल्यानंतर आता तुम्हाला अगदी पुन्हा एकदा चेंडू हाताळावे लागणार आहेत. षटक कम्प्लीट करावं लागेल आणि मग या बनेला हा बॉल मात्र आपण पाहतो अगदी खेळपट्टीच्या मधोमध होता. टप्प्याने खेळत असताना आपण पाहता एक सिंगल दुसरी धाव सुद्धा कम्प्लीट झाली आणि तिसरीचा प्रयत्न होईल का, परंतु रिटर्न घेतला. रिटर्न फिरले आणि मिळाल्या फक्त 2 धावा. 2 धावा मिळतील. 2 धावांच्या बरोबरीने धावसंख्या 23 धावा. 23 धावा जोडलेल्या आणि त्या म्हणजे चांगला बॉल इथून मात्र पाहायला मिळेल. डॉट बॉलची सांगत आणि समाप्ती मात्र पाहायला मिळाली. डॉट बॉल नंतर धावसंख्या स्थिर असेल की म्हणजे 23 धावसंख्या. हा बॉल मात्र आपल्याला पाहायला मिळेल. चेंडूवर मात्र 1 रन्स मिळाली आणि या 1 रन्सनं टीमची धावसंख्या आता टोटल स्कोर कार्डवर जोडली गेली ती म्हणजे 24 धावा. येणारे आता 12 बॉल आणि त्या 12 बॉल मध्ये करायच्या त्या 25 धावा. 12 चेंडू आणि 25चं आता इक्वेशन असेल विनिंग कॅल्क्युलेशन. चला टीम कुंडेबाळ संघ चला फिल्डिंग लावून घ्या. बेल घ्यायचा नाही बघा लक्षात घ्या. चला षटक क्रमांक 3 लगेच चालू करायचा आहे. चला प्रसाद चला फिल्डिंग लावून घ्या आणि मॅच सुरू करायची आहे. चला बऱ्याच सामने आहेत. एक संघ आपल्याला पुढे काढायचा आहे आजच्या दिवसामधून. काल 24 ला इव्हेंट संदेश पाटील चांदवासी यांचा संघ सुद्धा आपण पाहतो अंतिम 3 मध्ये पोहोचलेला आहे. बॉलर कोण हो? चला पुढचा बॉल प्रितिश आणि अतिशय जोडी पाहायला मिळेल. फटका इथून मात्र सुरेख होता मी म्हणून अगदी नशिबाची साथ मिळाली फिल्डिंग करणाऱ्या टीम साठी बघा. कारण कदाचित हा फटका पाहिल्यानंतर षटकारच होता. इतका वेगवान आणि इतका वरती होता परंतु चेंडू आतमध्ये अडला गेला. नशीब फिल्डिंग टीमच्या बाजूने थोडस नशीब खराब मी म्हणून बॅट्समॅनचं, परंतु 2 धावा मिळाल्या आणि या 2च्या बरोबरीने टीमची धावसंख्या 26 धावा. या बॉलला बॉल मात्र इथून पाहायला मिळेल ऋतू गायकवाड यांचा बॉल आणि या बॉलवर मात्र उत्तर देऊ शकल्याने फटका कन्वर्ट झाला नाही. धावा नाही आहेत आणि हा बॉल मात्र डावलेला आहे. निर्धाव चेंडूची सांगता निर्धाव चेंडू इथून फेकला जातोय. पुन्हा एकदा पुढच्या चेंडूसाठी जितू गायकवाड पुन्हा एकदा तयार. या बॉलला बॉल फिरून जाण्याचा प्रयत्न फटका कन्वर्ट झाला नाही. हवा तसा प्रॉपर टायमिंग जुळला नाही आणि या बॉलवर मात्र पुन्हा एकदा मिळतील आणखीन 2 धावा. टाईम होणं महत्वाचं. रबर बॉल क्रीडा असू द्या किंवा मग त्यानंतर टेनिस क्रिकेट असू द्या, टाइम महत्वाचा. टायमिंग जर जुळला ना तर फटक्यामध्ये ताकद, मग त्यानंतर षटकार चौकार थांबा येणं या साऱ्या गोष्टी पाहायला मिळतात. पण या बॉलवर मात्र मिळाल्या आणखीन 2 धावा. 2च्या बरोबरीने टीमची धावसंख्या आता 28 धावा. 9 चेंडू आणि 21 धावा. या बॉलला आपण पाहता अगदी शरीराचा वेग घेणारा बॉल होता. त्यानंतर चेंडू अजयला गेलाय आणि पुन्हा एकदा 2 धावा. लेग बाईकच्या 2 धावा मिळतील.
राहुलांचे राहुल ठाकरे माझे तर 2000 सालच्या पुढचे होते. आता पुढचे कमी कमी करायला लागले एर वाढत चालला. 2026 मध्ये पोरं कधी घोडे झाले. पुढचा चेंडू आपण जिंकल्याचा आपण पाहत आहे. क्षेत्ररक्षक आहेत मनीषला आपण पाहत आहे. चेंडूला फील्ड करतो, फेकला आहे आणि पुन्हा एकदा एकच सिंगल मिळाल ब्रिटिशसाठी. टीम बॅटिंग करताना आपण पाहते गव्हाण संघाला 1 धावेने टीमची धावसंख्या पुढे सरकतीये 31 धावसंख्येवर. 18ची आवश्यकता असेल. येणारे चेंडू आता पाहिलं तर तब्बल 7 चेंडू आणि 18 धावेची गरज आहे. 7 चेंडू आणि 18 धावा. त्या मॅच मध्ये कोण असेल चॅम्पियन, कोण रनर अप, कोण तृतीय क्रमांक हे उद्या नक्कीच पाहायला मिळेल. मालिकावीर, बॅट्समन, बॉलर, फिल्डर यावेळेला आतिश साठी आपण पाहत आहे. थोडं उसरी घेणारा बॉल डीप स्क्वेअर लेग मध्ये 2 धावा आल्या. तिसरीचा प्रयत्न केला जातोय. तिसरी धाव सुद्धा कंप्लीट झाली आणि इथून मात्र काय घडलं. पहिले धावले किती टोटल 3 धावा आणि त्यानंतरच्या 2 धावा टोटल 5. चला 5 धावा ऍड होतील. थोडस खराब कामगिरी फिल्डिंग करत असताना पाहायला मिळाली टीम कुंडबाण संघाकडून. चला सामना सुरू करायचा आहे. कारण अगदी जर विचार केला ना आपण तर 7 चेंडू आणि गरज होती 18ची. आणि मग अशा वेळेला ज्या 2 धावा आल्या, तिसरी धाव सुद्धा आली, नंतर 2 धावा एक्स्ट्रा आल्या आणि मग आता समीकरण बदललं जाईल. येणारे शेवटचे 6 बॉल आणि आता गरज असेल 13 धावेची. 6 चेंडू आणि 13 धावा. शेवटचे 6 बॉल आणि त्या 6 बॉल मध्ये आता 13 धावेची गरज आहे. 49चं टार्गेट. दुसऱ्या षटकामध्ये आलेलं कुणालचे वाईट बॉल एक्स्ट्रा धावा. आता सुद्धा या षटकामध्ये आपण पाहिलं तर 3 धावा एक्स्ट्रा आल्या. म्हणजे अगदी जर आपण पाहिलं ना तर थोडीस मिस फिल्डिंग, एक्स्ट्रा चेंडू आणि त्यानंतर आता 6 बॉल 13. 6 चेंडू आणि 13 हे समीकरण आता मॅच मध्ये असेल. 13 धावा इथून वाचवल्या जातील, 13 धावा इथून डिपेंड होतील. कोण जिंकेल, कुणाला संधी मिळेल, कोण पुढे जाईल, कुणाचा प्रवास थांबला जाईल. गोलंदाज बॉलिंग मार करूया. पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल वाईड आणि मागे 2 धावा. टोटल 13ची गरज होती आणि आता मात्र येणारे 6 बॉल आणि गरज असेल 10 धावेची. संदीप रिव्ह्यू नाहीये. पुढचा बॉल फटका उडाला. आपण पाहतो फसला क्षेत्ररक्षक आहे. चांगला झेल टिपलाय. अगदी जज करत असताना, रनिंग घेत असताना, थांबत असताना हा टिपलेला झेल प्रत्यक्षाचा आणि महत्वाच्या क्षणाला मिळाली विकेट. टीम आपण पाहता कुंडेमहल संघाला संदीपला आणि गव्हाण संघाचा महत्वाचा खेळाडू ज्यानं पारीला सामोरलं होतं. 49 धावा जमत असताना सिंगल, डबल, डबल आणि धावून सुद्धा धावा घेतल्या तो ब्रिटिश मात्र बाद झालाय. येणारे आता मात्र राहिले 5 चेंडू आणि 5 चेंडू मध्ये 10ची आवश्यकता. 5 बॉल 10 हे समीकरण आता मॅच मध्ये
5-10 आता समीकरण राहतं या मॅच मध्ये. 10 धाबा इथून जमवल्या जातील. 10 धाबा डिपेंड होतील का? 10 धाबा वाचू शकणारा हा गोलंदाज असेल का संदीप, किंवा ही जोडीची मैदानामध्ये आहे. आतिश जो सलामीला आलाय आणि आता 4थ्या क्रमांकावर येतो आहे खेळाडू. नाव काय? हा बॉल मात्र आपण पाहताय अगदी चांगला चेंडू, आणि त्यानंतर मात्र यष्टी रक्षकांनी सुद्धा चांगल्या पद्धतीने चेंडूला आपण पाहताय स्टॉप केलं, थांबवलंय. आता मात्र हा डॉट चेंडू होतोय. मॅच मध्ये पुन्हा एकदा थोडस युटर्न घेतलं जाते की काय, मॅच थोडीशी फिरली जाते की काय, परंतु क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे आणि शेवटचा बॉल पडला तोपर्यंत भविष्यवाणी करणं कदाचित चुकीचा. या बॉलला आणखी एक चांगला बॉल, मागचा बॉल आपण पाहिला तर समोर होता, त्यानंतर आता बॉल थोडासा डीप मध्ये ठेवला, परिवर्तन केलं, गती परिवर्तन पाहायला मिळाली आणि त्यानंतर मात्र नवीन बॅट्समन जो आला त्याला मात्र बीट करत असताना 2 चेंडू बॅक टू बॅक डॉट टाकले गेलेत आणि आता मात्र येणारे चेंडू असतील 3 चेंडू आणि त्या 3 चेंडू मध्ये 10ची गरज आहे. 3 बॉल आणि 10चं समीकरण आता मॅच मध्ये असेल. खूप रोमांचक स्थितीमध्ये हा सामना, मागचा सामना आपण पाहिला विचुंबे आणि त्यानंतर चिखले असा सामना रंगत होता. शेवटच्या काळाच्या 2 बॉलमध्ये 8 धावा आल्या होत्या आणि शेवटच्या बॉलवर 6 धावा आल्या. या वेळेला मॅच मध्ये युटर्न घेतलं जाईल का बॅटिंग करणाऱ्या संघाच्या बाजूनं, की पुन्हा एकदा धाबा डिपेंड होतील. मागचे 3 चेंडू आपण पाहिले संदीप आणि टीम कुंडमाळ संघाच्या बाजूला होती. आता मात्र हा षटकार आला, समीकरण राहिले 1 चेंडू आणि कंपल्सरी 3 ची गरज. 2 चेंडू आणि 9 उद्या षटकार मारलाय आतिशने जो सलामीला आला होता आणि तो आतिश मात्र आक्रमक रूप धारण करतोय आणि टीमला धावा जमून देण्यासाठी मी प्रयत्नशील आहे, मी प्रयत्न करेन शेवटपर्यंत झुंजून लढून या मॅच मध्ये अगदी सांगत असताना षटकार आलाय. या षटकारानं अगदी कुठपर्यंत अगदी बळ घेऊन जाणाऱ्या मॅच मध्ये हे सुद्धा पाहणं गरजेचं बनतं. 1 बॉल आणि 3 ची गरज आहे. 1 चेंडू आणि 3 धावा. दोन्ही टीमचं भविष्य त्या बॉलवर निर्भर असेल. एक चेंडू आणि 3 ची गरज आता मात्र पाहायला मिळाली, परंतु हा बॉल मात्र सोडला गेला. कदाचित असं वाटलं की दिसला की अवांतर बॉल मिळेल, परंतु हा बॉल मात्र दिसली अगदी डॉट बॉल आलाय आणि हा सामना इथून गमावला. तो टीम आपण पाहत आहे गव्हाण संघाने. कदाचित शेवटचा बॉल होता त्याच्यावर बॅट फिरवणं महत्वाचं होतं. जर चौकार वगैरे किंवा जर धावा मिळाल्या असत्या तर सामना इथून जिंकता सुद्धा आला असता. चला हार्डलक टीम गव्हाण संघ आणि चला टीम जिंकलात कुंडेमहाल संघ. चला बेंडकाल टीम टॉस जिंकले, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेत आहेत. चला फिल्डिंग लावून घ्या आपण आणि बॅटिंग साठी चला बंगारपाडा संघ आपण सज्ज व्हायचा आणि सामन्याचा सामनावीर